ए सत्या, आय लव्ह यू वाघमारे, आय लव्ह यू. सत्या मी आहे सत्या. सत्या बलमा तू, सॉरी मला वाटलं की वाघमारे आहेत. वाघमारे आपल्या ऑफिस मध्ये काय करणार आहेत? काय झालं बलमा आता? काय नाही, ते चेष्टा झालेली रे. जावा तुम्ही, जरा थांबा, जावा तिकडे जा. हा ऐका, फक्त जास्त लांब थांबू नका. मी वाचवा म्हणलं की पळत याचा. जावा. अरे सत्या, तू काही येडा झालायस का रे? अरे मला कुठं प्रपोज करतोयस तू? वाघमारेंना कर प्रपोज. तुझ्या मनातली गोष्ट त्यांना सांग लवकरात लवकर जाऊन. फक्त सत्या, कुठली पण गोष्ट करताना जरा सांभाळून कर. कुणाला कळता कामा नाही ह्यातलं. का असं का म्हणतोयस? मम्मीने बोलवून घेतलेलं मध्ये मला. माझा इंटरव्ह्यूच घेतला सगळा. तिला संशय आहे का तू कुणाच्या तरी प्रेमात पडलायस. ती मला खोदून विचारत होती, कोण आहे पोरगी, कुठं आहे पोरगी, कशी राहती, कुठं राहती. मग तू काय सांगितलंस लगेच? बस का भावा, मी सांगेन का? मी पण आज खोळ्यागत सॉंग घेतलं, काहीच कळून दिलं नाही. पण सत्या, मम्मीला संशय आहे का तू वाघमाऱ्याच्याच प्रेमात आहेस. ती म्हणजे ती तसं बोलली का तुला? तसं बोलली नाही मला ती, पण तिच्या बोलण्याचा रोग सगळा तसाच होता. मी लगेच ओळखलं. अरे तुझ्या मनात काय चाललंय ते तुझ्या चेहऱ्यावर दिसतं. जवळच्या लोकांना लगेच कळतं. एवढी मूर्ख नसते ती. काय बी करताना मम्मीला यातली कुठलीही गोष्ट कळता कामा नये. कालचा दिवस किती छान गेला नाही? कधीच वाटलं नव्हतं सत्यासोबत असा वेळ घालवी. हे घ्या, खावा. झोपा आता इथं निवांत. काल खूपच काळजी घेतली त्यानं माझी. एवढ्या रानात बी माझ्यासाठी खायला कंस शोधून आणली. मला स्वतःचं जॅकेट दिलं, झोपायला जागा करून दिली. काल त्याच्यामुळे निवांत बसून चांदणं बघता आलं मला. बोलाय म्हणजे अगं काय हे? हा, ही काय पद्धत झाली का तुझी वागायची? अगं काल रात्रीला तुझा फोन बंद होता. कुठं होतीस तू? वंतांनी अख्खं घर डोसकर घेतलं होतं. माझ्या जीवाला घोर लागून राहिला होता बघ. डोळ्याला डोळा नव्हता रात्रभर. तुला जर का उशीर होणार होता तर सांगायचं ना तसं. आई खरंच सॉरी. अगं फोन स्विच ऑफ झाला होता.